नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आणि आपण ह्या व्हिडिओना जे सुरुवात केलेली म्हणजे एकदा चौथीतून पाचवीत जाणारे जे विद्यार्थी आहेत, जे नवोदय विद्यालयाचा अभ्यासासाठी आतापासून सराव करणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण पक्का पाया म्हणून या सुट्ट्यांमध्ये व्हिडिओ सुरू केलेले आहेत। त्यात कालच्या दिवशी 3 अंकी बेरीज बघितली होती, आज 4 अंकी बेरीज बघूया आणि उद्याच्या दिवशी शाब्दिक उदाहरणांना सुरुवात करणार आहोत। त्यात विद्यार्थी मित्रांनो, बेरीज तुम्हाला मी कालच सांगितली की तुम्हाला बघितल्या क्षणी त्यांचे अंकांची बेरीज करता यायला पाहिजे, इतकी तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची। 0 0 0 6 आणि 1 7 2 आणि 3 5 4 आणि 1 पुन्हा 5। आता या ठिकाणी हाताचे दिसत आहेत, मग बघा 7 आणि 5 12 12 चे 2 पुन्हा 1। मग या ठिकाणी काय करणार, तुमच्या इतकी प्रॅक्टिस व्हायला हवी विद्यार्थी मित्रांनो। इथं 5 आहे तर इथं 5 आहे, हा जर एक इथं टाकला तर इथं 6 होतील, 6 आणि 6 हे 12 होतात। इतक्या क्विकली तुम्हाला लक्ष देऊन ते समजून घ्यायचंय, म्हणजे तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करायची। म्हणजे हे 5 आणि हे 1 घेतले तर 6 होतात, 6 आणि 6 12 12 चे 2 पुन्हा चला 1। मग या ठिकाणी 1 आहे, 5 आणि 1 6 आणि 1 7 पुन्हा 6 आणि 6 12, या ठिकाणी पुन्हा 6 आणि 6 12 चे 2 हा चला 1। म्हणजे बघा 6 6 घेतले की तुमच्या लक्षात येते की 12 12 होतात, म्हणजे ही प्रॅक्टिस महत्वाची आहे। पुन्हा 9 आणि 9 18 आणि 1 19 19 चे 9 हा चला 1। 7 आणि 3 10 होतात आणि 1 11, पुन्हा 1 किती दिला, 1 हातच्याला गेला। आताच बघितलं आपण की 7 आणि 3 10 आणि 1 11। त्याच पद्धतीने मागच्या 3 अंकींमध्ये पण आपण हा सर्व सराव करून घेतला होता की 9 आणि 3 12 होतात, 12 चे 2 पुन्हा चला 1। मग या ठिकाणी काय लक्षात ठेवणार विद्यार्थी मित्रांनो, 9 असेल दिलेला आणि वरती 3 4 5 6 जेवढी अंक दिलेला असेल त्या अंकातून एक मायनस करायचा। काय लक्षात ठेवणार, एक मायनस करायचा। या ठिकाणी 9 आहे, वरती काय दिलाय 3, 3 एक मायनस केला, उरले किती 2। मग या ठिकाणी डायरेक्टली 2 खाली लिहायचे आणि वरती एक कॅरी द्यायचा। 1 आणि 1 2, 1 आणि 1 2, 7 आणि 5 आपण याच ठिकाणी बघितले बघा, 7 आणि 5 12, तसंच 7 आणि 5 12। पुन्हा या ठिकाणी 9 आणि 3, आताच मी तुम्हाला सांगितलं एक अंक 9 असेल, मग या ठिकाणी काय करायचं, डायरेक्टली 2 आणि एक कॅरी। आता या ठिकाणी 9 आणि इथं 2 आहे, 2 एक गेले किती उरले 1 आणि वरती 1 होता, म्हणजे 11 आणि 1 12। पुन्हा या ठिकाणी 2 एक कॅरी, 1 मायनस केला पण हा मिळवायचा आहे म्हणून 9 आणि 1 10 आणि 3 13, पुन्हा चला 1। आता या ठिकाणी 7 आहेत तर मी काय करेल, 6 मध्ये 1 मिळवला तर किती होता 7, 7 आणि 7 14। ह्याच पद्धतीने तुम्हाला ते सोडून घ्यायचे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकदम सोपं उदाहरण आहे। 9 0 9, या ठिकाणी पुन्हा 9, इथं 3, आता या ठिकाणी 4 आणि 7 यांची बेरीज। मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 7 आणि 3 10 होता, मग या ठिकाणी 4 आहे म्हणजे काय झाले मग ते 11। अशा पद्धतीने आपल्याला सराव करून घ्यायचा आहे। 0 आणि 2 2, 5 आणि 1 6, 3 आणि 2 5, 3 आणि 2 पुन्हा 5। हे उदाहरण तुम्हाला HW ला सोडवता येतील विद्यार्थी मित्रांनो। हे तुम्हाला HW ला व्हिडिओ थांबवायचा आहे आणि थांबवल्यानंतर हे उदाहरण लिहून घ्यायचंय आणि तुम्हाला एक वही तयार करायला सांगितले, त्या वहीमध्ये लिहून सोडून घ्यायचे। पुन्हा पुढे HW दिलेला आहे तुम्हाला, हा पण तुम्हाला HW विद्यार्थी मित्रांनो, हाही HW तुम्हाला व्हिडिओ थांबवायचा आहे आणि हे लिहून घ्यायचे। लक्षात येते? चला पुढे बघूया आपण काय सांगितलेलं आहे। तर आणखी बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे आणखी तुमच्यासाठी थोडी रिव्हिजन घेतलेली आहे। या ठिकाणी आपल्याला काही सिम्बॉल दिलेले आहेत आणि ते सिम्बॉल म्हणजे प्रतीके, त्या कशा पद्धतीने आपण मांडणी करायची हे तुम्हाला मी रिव्हिजन करून देतोय, समजून देतोय। बघा या ठिकाणी 2 गोल आहे म्हणजे युनिटला 2 लिहिणार, 10च्या ठिकाणी 1 आहे म्हणून 1च, 100च्या ठिकाणी 1च गोल आहे म्हणून इथं 1 आणि 10 100च्या ठिकाणी 2 गोल आहेत म्हणून 2। ह्या पद्धतीने तुम्हाला लिखाण करायचं आहे। हे तुम्हाला HW, हे 2 उदाहरण।
आता या ठिकाणी एक्सपॅन्डेड फॉर्म तुम्हाला येतो, पण तरी मी तुमची रिव्हिजन घेतोय, कारण काही विद्यार्थी नवीन असतील, काहींना येत नाही, तर त्यांच्यासाठी पण आहे. मग या ठिकाणी कसं लिखाण करणार, हा 9 जशास तसा. 9 नंतर किती अंक आहेत, 3 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी 3 झिरो देणार. बेरजेचे चिन्ह दिलेलंच आहे. पुढचा अंक आहे 5, तो जशास तसा लिहायचा. त्याचा नंतर 2 अंक आहेत, म्हणून 2 शून्य द्यायचे. बेरजेचे चिन्ह दिलेलं आहे, त्याचा नंतरचा अंक आहे 4, तो जशास तसा लिहायचा. त्याच्या नंतर फक्त एकच अंक आहे, म्हणून 1 शून्य, उरलेला 5 युनिट प्लेसला तो जसास तसा. ह्याच पद्धतीने तुम्हाला एक्सपॅन्डेड फॉर्म लिहिता यायला हवा. बाकीचे 2 उदाहरणं तुम्हाला HW. उद्या भेटूया विद्यार्थी मित्रांनो नवीन उदाहरणासह आणि त्या ठिकाणी शाब्दिक. उद्यापासून जे व्हिडिओ आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपण न चुकता बघायचे, कारण इथपर्यंत काही गोष्टी तुम्हाला येत होत्या, पण शाब्दिक उदाहरणांना मी हळूहळू काठीने पातळी घेणार आहे, म्हणून तेही तुम्हाला लक्ष देऊन समजून घ्यायचे. भेटूया विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये.